मित्रांनो, राज्य शासनाकडून दिव्यांग लाभार्थ्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पात्र दिव्यांग नागरिकांना दरमहा 2,500 इतके मानधन आता दिले जाणार आहे. या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. दिनांक 23 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे. यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्याचे व्यवहार समाज कल्याण विभागामार्फत चालत होते. मात्र आता या सर्व योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मानधन आणि इतर लाभ हे पूर्णपणे दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत वितरित केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे यूडीआयडी कार्ड, युनिक डिसॅबिलिटी आयडी असणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी यूडीआयडी कार्डची केवायसी पूर्ण केली आहे त्यांनाच अशाच पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा जो आहे तो लाभ मिळणार आहे. आता या अंतर्गत पुढील योजना राबवण्यात येणार आहेत. संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 नियम 15/3 नुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय पुणे यांना अहरण व वितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. यामुळे पुढे या सर्व योजनांचे अनुदान वितरण अधिक सुलभ आणि व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. हा संपूर्ण जी.आर. आपण महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकता. तसेच त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही उपलब्ध असेल. धन्यवाद.